मित्रांनो, बिग बॉसच्या घरात अभिनेत्री निक्की तांबोळीने हैदोस घातलाय असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे। तिला वाटेल तसे ती घरात वावरताना दिसते। आर्या जाधवला निक्की तांबोळीला कानाखाली मारल्या प्रकरणी बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले। कॅप्टन्सीसाठी झालेल्या टास्क दरम्यान निक्की आणि रॅपर आर्या जाधव यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यात राग अनावर झाल्यामुळे आर्याने निक्कीच्या कानाखाली वाजवली। त्यामुळे तिने आर्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती। हे प्रकरण झाल्यावर आर्याला बिग बॉसने जेलमध्ये टाकले। हा एपिसोड जेव्हा टेलिकास्ट झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशीच निक्कीच्या आईने म्हणजेच प्रमिला तांबोळी यांनी सुद्धा या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला होता। त्यात त्या म्हणाल्या की बिग बॉसच्या घरात जी घटना घडली, निक्कीवर आर्याने हल्ला केला, ही अतिशय निंदनीय अशी गोष्ट आहे। त्यामुळे बिग बॉसने याची गंभीर दखल घेतली पाहिजे। आम्ही इथे राहून काही करू शकत नाही, पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते। बिग बॉसच्या घरात सतत तिच्यासोबत असं घडतंय। निक्कीच्या आईच्या ह्या व्हिडिओवर अभिनेत्री प्रणित हाटेने आपले मत व्यक्त करत त्यांनाच ट्रोल केलं आहे। तिने व्हिडिओ शेअर करून म्हटले की आता सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। निक्कीच्या आईचा तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये निक्कीची आई आर्याबद्दल वाईट बोलतेय। जे काही तिने बिग बॉसच्या घरात केलं, माहितीसाठी सांगते की मी आर्याच्या समर्थनार्थ बोलत नाहीये, पण मला हे म्हणायचं आहे की आता आर्याने तुमच्या मुलीला काही केलं म्हणून तुम्हाला राग आला। एवढ्या महिन्यापासून तुमची मुलगी काय करत होती तेव्हा तुम्ही बोलायला नाही आलात। वर्षाताईंना काय काय अपशब्द वापरले, पाय पसरून झोपते, हे काय करते ते सगळं म्हणाली। लोकांची लायकी काढली, लोकांना नाही तसं म्हणाली। बिग बॉस माझं घर आहे, मी राणी आहे, एवढं सगळं बोलून फालतूगिरी करत होती। तेव्हा नाही वाटलं की आपण येऊन व्हिडिओ बनवला पाहिजे, काहीतरी चुकीचं झालंय। आता तुमच्या मुलीच्या विरोधात झालंय तेव्हा तुम्ही व्हिडिओ केलात। पहिले अपने औलाद को सुधारो, कळलं? मग या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील। मित्रांनो, आर्याबाबत बिग बॉसने जो निर्णय घेतलाय त्यामुळे सोशल मीडियावर सध्या वातावरण तापलेले दिसून येत आहे। बिग बॉसने सरळ निक्कीला ट्रॉफी देऊन मोकळं व्हावं, निक्कीसाठी नियम माफ, अशा प्रकारच्या कमेंट्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।